आपली लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे. 100% मुसलमानाला अल्लाह मान्य आहे. जगाच्या पाठीवर अल्लाह नाही म्हणणारा एक मुसलमान भेटणार नाही, पण 50% हिंदू देव नाही म्हणणारे मी दाखवून देईन तुम्हाला. ही शोकांतिका आहे बरं का. मुसलमानाला अल्लाह मान्य आहे, ख्रिश्चनाला येशू मान्य आहे, बौद्धांना बौद्ध मान्य आहे, शिखांना गुरु नानक मान्य आहे. हिंदू अजून देव आहे का नाही या निर्णयापर्यंतच आले नाही. बाकीच्या त्या गोष्टी लांब राहिल्या. मला काही तर सरळ म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का? तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे अंदाजे? ह्या गावची लोकसंख्या 2000. ओके, 2000 समजा मतदान आहे. आपल्या गावात 1000 तर मोबाईल असतील ना. 1000 साध्यात साधा मोबाईल 10,000चा आहे. आपण अल्ट्रा धरू नका, ॲपल धरू नका, फोल्ड धरू नका, साध्यात साधा मोबाईल 10,000चा. 10,000 गुणिले 1000, 1 कोटी रुपयाचे गावात मोबाईल आहेत. 1000 गुणिले 300, 300चा रिचार्ज आहे महिन्याचा. 1000 गुणिले 300, लक्ष द्या, 3 लाख रुपये तुमच्या गावचा महिन्याचा मोबाईलचा रिचार्ज आहे. 3 10 30 आणि 3 2 6, 36 लाख रुपये तुमच्या गावचे महिन्याच्या वर्षाच्या मोबाईलच्या रिचार्जचा खर्च आहे. होऊन सप्त्याचा 6-7 लाख होईल. 30 लाखात अजून फायद्यात आहात तुम्ही. साधा हिशोब सांगितला आम्ही मोबाईलच्या रिचार्जचा. 90 भिंगरी ढवारा याचा रिचार्ज तर लय मोठा होईल महाराज ना, बरोबर आहे ना. मग कोणी म्हणाल मोबाईलला पर्याय द्या, काहीच गरज नाही द्यायची. मोबाईल काळाची गरज आहे का नाही? मोबाईल जशी काळाची गरज आहे तसं भजन ही उद्धाराची गरज आहे. मोबाईलला पर्याय नाही. कोणी म्हणाल महाराज ठीक आहे नाही वापरत आम्ही मोबाईल, द्या आम्हाला पर्याय. काय गरज आहे आम्हाला द्यायची? 2-2 वापरा. जसा मोबाईलला पर्याय नाही तसं भजनाला सुद्धा पर्याय नाही. लक्षात ठेवा. मग आपण धार्मिक कार्यक्रमाला विरोध नाही केला पाहिजे, पण आवडत नाही. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. आपल्या हिताला आडवं जर काय येत असेल तर पाप येतं. हे भजन करायला आवडत नाही म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोडे गोडे अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या. महाराज म्हणले ती गोडी लागत नाही का? पहिलं कारण भजन आवडण्याचं. ऐका, गोविंद गोविंद मना लागलिया माझ्या मना लागो छंद. नित्य गोविंद 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 मना लागलिया छंद. पण हा छंद मनाला लागायला तयार होत नाही. बोलताना इको कमी करा. हा मनाला छंद लागत नाही महाराज. माळ जपताना कुठं बी जातं मन, आहे की नाही? माळ जपताना कुठे बी जातं, नोटा मोजताना एकाग्र होतं. मनाचा स्वभाव आहे. मग कशामुळं? महाराज म्हणले अनादि कालापासून त्याच्यावर विषयाचे संस्कार. अनादि संसार मायेच्या ठाई. पहिलं कारण विषयाचे संस्कार, दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही, आणि तिसरं कारण देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही. पहिलं कारण विषयाचे संस्कार, अनादि संसार मायेच्या ठाई. लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार आहे ना ते संसाराचे आहे. लहानपणापासून बघा तुम्ही, 1-1.5 वर्षाचं लेकरू असतं कपड्यात गुंडाळलेलं, त्याची आई त्याला खेळवत असते असं, तुला मामाची पोरगी बायको करायची, दमदर कोणाची करायची कुठून आणायची तू सांगायचं काम पडणार आहे का? 1 वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? लहानपणापासून त्याच्या डोक्यात संस्कार घातले ते संसाराचे. बायको, शाळेतली मुलगी आली का ही तुझी बायको, पाहुण्याची पोरगी आली का ही तुझी बायको, भावाची पोरगी आली का ही तुझी बायको. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली, मग त्याला बायको आवडणार नाही तर काय आवडणार? एका आईनं लहानपणी आपल्या पोरावर संस्कार दिले, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, ही माँसाहेब जिजाऊची इच्छा होती. ऐका,
कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य मिळालं असेल तर ही पहिली कृपा माँसाहेब जिजाऊची आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची. अहो राजांना घडवलंच नसतं तर आपल्याला कुठून छत्रपती मिळाले असते? चला बोला, नसते मिळाले, लक्षात ठेवा. म्हणून संस्कार मॅटर करतात. माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. विठाला विठाला. पैसा असेल तर विल बनतं आणि संस्कार असेल तर गुडविल बनतं. शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे आज, लक्षात ठेवा बरं का. जेवढा जास्त शिकलेला आहे तेवढा मोठा घोटाळा करतो. शेतकरी करून करून किती घोटाळा करणार? कापसात पाणी टाकणे, बस. याच्यापेक्षा मोठा घोटाळा शेतकऱ्याकडून होणार नाही. बुद्धिवान माणसं आपल्या मोबाईलवरचे पैसे उडवतात महाराज. हे टॅलेंट लोकांचेच लक्षण असतात. आपल्या अकाउंट रिकामं करतात ते एखादा ओपीटी घेऊन. लक्षात आलं का? म्हणून संस्कार शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. मग आता लहानपणापासून जर संसाराचे संस्कार असेल तर देव आवडेल का आपल्याला? नाही. म्हणून म्हणा काय, देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडून प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा, आसोनी संसारी जिवे वेगू करी, वेद शास्त्र भारी बाया सदा. संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती. तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. ना जग छोडो ना हरि भूलो, ना जग छोडो ना हरि भूलो, करम कर जिंदगानी में रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पानी में. आलिप्त कमळ जळी जैसे पद्म पत्र में माम भसा. लक्षात आलं का? माणसानं संसारात असं राहिलं पाहिजे. पहिलं कारण विषयाचे संस्कार. दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे, बंधन आहे. कपाळाला गंध लावला पाहिजे, आषाढी एकादशीची वारी केली पाहिजे, सोमवार एकादशीचा उपवास केला पाहिजे, हरिपाठ म्हटला पाहिजे, तुळशीला पाणी घातलं पाहिजे. आता हे बंधन आवडतात का कुणाला? नाही आवडत. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला, तो म्हणतो आपली मनाचीच माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोबी तर जमल का? बोला. एखादी बाई म्हणली सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या घरची सर्व कामं मी करणार, पण मंगळसूत्र घालणार नाही. तिला मान्यता आहे का? नाही. गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कनवळा वैष्णवाचा. गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे ना, पण घालायला आवडत नाही. बंधन नको हे दुसरं कारण. आणि ऐका, एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. देव पाहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे? नाही. देव पहावया गेलो, तेथे देवाची होणी ठेलो. लालचावले मन लागलीशे गोडी, ते जीवे न सोडी आयसे झाले. परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. महाराज म्हणले, माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा, म्हणून काय कर. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. मनाला सांगा तुला भगवंताचं भजन करायचं. पण महाराज म्हणले, या मनापुढं मी हतबल झालो आता. म्हणून माझी विनंती आहे देवा तुला, पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. पुत्राची रगीतल्या रगीत वाजवा, काय अडचण नाही. महाराज म्हणले, पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. या डोक्यात अभंग होता, संतपर घ्यावा असं. पण मंडपात आल्यावर पुरुष फार कमी दिसले आणि महिला जास्त दिसल्या मला. म्हणलं मग ज्या महिला जास्त आहे आपण त्यांच्याबद्दल बोलूयात, आहे का नाही? ऐका, पहिलं उदाहरण दिलं आईचं आणि मुलाचं.
वेळोवेळी संप्रदायानं महिलेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे बरं का. म्हणून वाळवंटात कीर्तन होतं, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. आणि बघा महिलांची संख्या जास्त आहे की नाही. वेळोवेळी संप्रदायानं महिलेला पहिलं प्राधान्य दिलं. तुम्हाला मोदी साहेबांना आता आरक्षण दिलं, संप्रदायानं 700 वर्षापूर्वीच दिलं. म्हणून बघा पहिल्यांदा महिलेला प्राधान्य कसं आहे, आपुलिया हिता जो आशे जागता धन्य माता आणि मग पिता. पिता असल्यामुळं मागं ठेवला, बरोबर आहे. पहिल्यांदा माता मग पिता. कुळी कन्या पुत्र, अगोदर कन्या मग पुत्र. तुम्ही संत माय मग बाप कृपावंत. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. सीता बोला सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण, मातृदेवो नंतर पितृदेवो भव. बरोबर आहे ना. ऐका, आई वडिलाची कृपा का वडला आईची कृपा? आई वडिलाची कृपा, वडला आईचा आशीर्वाद. हा हा बोला. हा हसतात लोक असं लिहिल्यावर. वडला आई, अरे पागल आहे का काय लिहिलं तू हे की. वडला आईचा आशीर्वाद आहे का? नाही. आई वडिलाचा आशीर्वाद, आई वडिलाची कृपा. अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर पार्वती मग शंकर, अगोदर कन्या मग पुत्र, अगोदर माय मग बाप, अगोदर माता मग पिता. म्हणून पहिली पगार महिलांना. मुख्यमंत्र्याच्या कोण आहे त्या? लाडक्या बहिणी. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहे, तुम्ही साधू संताच्या लाडक्या लेकी पहिल्यांदा आहे. लाडकी लेक मे संताची मजवर कृपा मुख्यमंत्र्याची. काल परवा पडलेल्या 1,500ची, बरोबर आहे ना. लाडकी लेक मे लाडका लेक मी संताचा, असा अभंग वाचलाय कोणी? नाही. असेल तर माघार आहे माझी. लाडका लेक मी संताचा असा अभंग नाही, लाडकी लेक मी संताची असा अभंग आहे. म्हणून पहिली पगार महिलांना. फक्त यायचा गोंधळ झाला गजानन बाबा. मागे शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एक योजना आली, 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुगट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. कळलं ना तुम्हाला? कळलं ना. हा, करूनच घेतल्यावर कळणार कसं नाही. यायनं ती एसटी फुकट आहे म्हणून 65चं वय किती केलं? 75. आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावर वळ्या कशा पाडून घ्यावं? 75 ते दिसलं बी पाहिजे ना, बरोबर आहे का नाही. यायनं ते 65चं वय 75 केलं. नवरा म्हणे अरे तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली मी मोठी झाली. आणि मग ते एसटीत बसल्यावर मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो. त्याला कळतं ही 75ची नाही. त्याच्या घरात का बाया नाहीत का? त्याला कळतं ही 75ची नाही. मग तो कसं उलट बोलतो बघा. ताई खरं आहे, तिला कळतं आता हे खोटं याच्या ध्यानात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहायला? कार्टाकडे पाहिजे. अधिकारी येडाय घाले आला, बापाची एसटी असल्यावर नाही करायला लागला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट, मग जळाले का डोळे तू चल फाड. त्याला वाटतं हे 75 लिहिले बरोबर आहे. म्हणजे एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला यांचा, त्या लालपरीचा. एसटी लालपरी म्हणतात. मग ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले तिची भोगाले, उपजले मेले ऐजे गे दे. हरे हरे. हा, तिचा हप्ता जमा झाला, तिच्या तोंडावर आनंद मावना. वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला. कुठूनच दुर्बुंदी सुचली, बुंदी खाऊन जाय तू काल्याच्या दिवशी. आता विठाला विठाला. पहिलं प्राधान्य महिलेला आहे. म्हणून या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. लक्षात ठेवा बरं का. पहिलं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. लक्षात ठेवा. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारी जगात खूप माणसं मिळतील, गुण पाहिल्यावर प्रेम करणारी जगात खूप माणसं मिळतील. पण आपला चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता, 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना, तिचं नाव आई आहे. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही,
पण सिझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जी जन्म देते ना तिचं नाव आई आहे. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे माऊल्या हो, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. मी सांगेन तुम्हाला, मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे, जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. एकदा माय गेली मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद आहे. जिची माय गेली तिला विचारा मायची किंमत, तिचं माहेर तिच्यासाठी बंद झालेलं असता. बाबा या महिलांना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात, पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी. ह्या देवाकडे गेल्या ना, आता या परमहंस बाबाकडे दर्शनाला आल्या ना, समाधीचं दर्शन घेतील आणि स्वतःसाठी काही मागणार नाही. परिवारातलं कोणीतरी सुखात राहावं याचीच मागणी करतील. अजून सांगू तुम्हाला, प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची पगारवाढीची तरतूद आहे, पण आपल्या घरात बिना पगारीची बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला सुट्टीही नाही आणि तिला पगारही नाही. घरात बनवलेली भाजी आईच्या आवडीची कधीच नसते. कुणाची तरी राय घेऊनच घरातली भाजी बनत असते, आणि आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन जी आनंदात राहते ना तिचं नाव माय आहे. तिचं नाव माय आहे. म्हणून म्हणतात, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. ज्याच्या जीवनातली माय गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. म्हणून म्हणतात, आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला आधार आईचा, मावळला आधार, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. तिन्ही जगाचा स्वामी जरी असेल त्याला माय नसेल तर तो भिकारी. मोदी साहेबाला दुसऱ्यांदा सत्ता आणता आली, पण गेलेल्या मायला नाही आणता येणार. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती, किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता, बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती, बंगला गाडी मिळते है, माँ नहीं मिलती. सगळं काय मिळेल पण गेलेली माय मिळणार नाही. म्हणून म्हणतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय.
ज्ञानबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दन पाय वंदितसे न पाये याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानबाई. आपल्या दोन माया आहेत. एक आहे आपली घरची आई आणि दुसरी आपल्या आळंदीची आई. आपल्याला दोन मायाने मोठं केलं. घरच्या आईनं जन्म दिला आणि जगण्याची किंमत ज्ञानोबारायांनी कळून दिली. तर माऊली नसते आपल्या जीवनात तर शून्य असतं. कधीतरी विचार करा आपण सगळी संप्रदायातल्या मंडळीनं की आपल्या जीवनात जर ज्ञानोबा राय तुकोबा नसते तर आपलं जीवन किती शून्य होतं, किती शून्य होतं. म्हणून आपल्या घरच्या आईपेक्षाही आपल्यावर ज्ञानोबारायांचे उपकार मी जास्त म्हणेल, जास्त म्हणेल. कारण त्या ज्ञानोबारायानं आपल्याला जगण्याची किंमत कळून दिली. लक्षात ठेवा, महाराज म्हणले ती माय आहे आपली सगळ्यांची, म्हणून माऊली म्हणतात ना तिला. पुरुष असून तिला माऊली म्हणतात. विठाला विठाला लक्षात घ्या. मी सांगेल या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र माय. लक्षात ठेवा. एक सांगू तुम्हाला, इस प्यार में बेवफाई का झरोका नहीं होता, हर रिश्ता इतना अनोखा नहीं होता, पना कर दो जिंदगी माँ बाप के कदमों पर, क्योंकि यही वो सच्चा प्यार है जिसमें धोखा नहीं होता. सपने टूट जाते हैं जिंदगी में अक्सर ऐसे मोड़ आते हैं, लेकिन आशीर्वाद हो माँ का तो रास्ते के कांटे भी फूल बन जाते हैं. लक्षात ठेवा. जीवनात मायेचा आशीर्वाद असेल, बापाचा आशीर्वाद असेल, कुणाच्या आशीर्वादाची गरज पडत नाही. आणि मी सांगू तुम्हाला, लेकराला सांभाळू जाणं मायनं, लालने पालने दुःखम प्रसूता याश्च वेदना. मुलाचं लालन पालन करत असताना कमी दुःख असतं का? बोला. ते लेकरू सांभाळायचं मायनच सांभाळावं. ते लेकरं तुम्ही पहा, नवीन जन्माला आलेले लेकरं दिवसभर झोपतात आणि रात्रभर रडतात. रात्र रात्र तिला जाग राहावं लागतं. रात्र रात्र. पूर्वीचा काळ आठवा. पूर्वी बघा ते मिक्सर नव्हते तेव्हा बाया पाट्यावर चटणी वाटायच्या. पाटा कळतो ना तुम्हाला? आता हे माझं अंतर जरा जास्त आहे, भाषा कळते ना तुम्हाला माझी? समजस ना? समजस. इकडचं शेकाय ते बट नाही जमस, मला थोडे थोडं जमस. हा बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. ते पाटा कळतो ना तुम्हाला? बाया पाट्यावर चटणी वाटायच्या बघा. आणि तिची चटणी वाटून अर्धी झाली, तुम्हाला कळेल माझी भाषा. तिची चटणी अर्धी वाटून झाली की बाहेरून एक आवाज येतो, मम्मी झाली. तुम्हाला रेंज आली का? आली ना? हा, मम्मी झाली. आता याची चटणी अर्धी वाटून झाली आणि ते काम फिनिश करून उभा आहे. आता किती मोठं संकट आहे बघा. हात चटणीचे आणि त्याची शी होऊन ते बाहेर उभं राहिलेलं आहे. मग ती आई काय करते बघा, काळजी किती करते. चटणीचे हात आहे ना म्हणून त्याची काळजी करते. नवऱ्याला म्हणते, ओ बाळूची तेवढी शी धुवा बरं. तो म्हणतो, बावळट आहे का मी, संगीत विशारद आहे ना. ती म्हणते, अहो मला माहिती आहे तुम्ही संगीत विशारद आहे, तुम्हाला नाही सांगितलं पाहिजे अहो, पण अरे मग मला सांगते का शी धुवायला? ती म्हणते, अहो मला कळतं तुम्हाला नाही सांगितलं पाहिजे, मग तुला धुवायला काय झालं? ती म्हणते, अहो रोज मीच धुते ना, मग आज काय झालं? लक्ष द्या बरं का. ती म्हणते, बघा माझे हात चटणीचे आहे, चटणीच्या हाताने त्याची शी धुवू का? चटणीचे हात आहे म्हणून म्हणलं तुम्ही त्याची शी धुवा. बघा हात चटणीचे म्हणून त्या मायनं त्या बाळाची शी धुतली नाही. किती काळजी. तरी पोरग म्हणतं, आई तुला काही कळत नाही. मला वाटतं गजानन बुवा त्या हातानं धुवायला पाहिजे होती. आग झाली असती ना मग आई ध्यानात राहिली असती याच्या. हा बरोबर आहे ना? किती दुःख. लक्षात ठेवा. ते सांभाळू जाणं मायनं. विठाला किती अहो किती सांभाळते लेकराला. त्या लेकराला काजळ घालायचा असेल तर किती. ते लेकराला काजळ आवडतं का? नाही. पण त्याचे हात दाबून धरते, तोंड असं धरते आणि पटकन डोळ्यात त्याच्या काजळ घालते, जसं राजकारणी आपल्या घालतात.
कळू देत नाही महाराज ते, आहे की नाही. पटकन त्याच्या डोळ्यात काजळ घालते का, शृंगारिले बाळ कौतुकी. ते कौतुक असतं तिला तिच्या लेकराला सजवण्यात. लक्षात आलं का, ते मायनं करू जाणं. आणि त्या पोराची एखादी गोड बातमी आईच्या कानावर यावी. ऐका बरं, मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. पोराची गोड बातमी एखादी आईच्या कानावर यावी, त्या दिवशी तिला जेवायची सुद्धा गरज पडत नाही. तिला म्हणलं अगं जेव ना, ती म्हणते आज पोट भरलं माझं, मला जेवायची गरज नाही आज. का, माझं पोरग शाळेत पहिलं आलं. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. महाराज म्हणले पोराची गोड बातमी ऐकल्यावर आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, गातानाही प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा प्रसन्न असावं. भजन ते ओंगळवाणी नरका जाणे. ओंगळवाणं नसलं पाहिजे, फ्रेश असलं पाहिजे. गाताना प्रेम असावं, ऐकताना सुद्धा प्रेम असावं. काय म्हणतात, आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काय म्हणतात, आमची नेमाची वारी आहे. मग हंतू काय कुणाला. नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा केला हाचे दुष्काळ तयाला. महाराज म्हणले भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. प्रेम नसेल तर फायदा नाही ना. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी. म्हणून म्हणतात जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने, जो प्रेम गली में जो वेद पढ़े और भेद करे, जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए। कोई कितना चाहे ज्ञान कहे, भगवान को पाना क्या जाने, जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने, जो प्रेम गली में। काहे तेरे आँखों में पानी, काहे तेरे आँखों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मीरा प्रेम दीवानी, ओ मीरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मीरा दीवानी, मीरा प्रेम दीवानी। काहे तेरे आँखों में पानी, काहे तेरे आँखों में पानी
पाने 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 कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी। एक प्रेम दिवानी, एक प्रेम दिवानी, एक दरस दिवानी। गाताना प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं। एकच उदाहरण सांगणार आहे, लक्ष द्या। राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं। नंतर अयोध्येमध्ये, लक्ष द्या बरं का, नंतर सीता मातेला अयोध्येत घेऊन आले, लंकेवर विजय मिळवला आणि अयोध्येत आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी जशी जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला। सर्वांना बक्षीस दिलं, पण ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली, ऐकताय ना सर्व, त्या हनुमंतरायाला मात्र काही दिलं नाही। सीता मातेला राग आला। सीता माता म्हणती, देवा अहो ज्या हनुमंतरायाने लंकेचा शोध घेतला, माझा शोध घेतला, ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली, जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका, त्या हनुमंतरायाला तुम्ही काहीच दिलं नाही। प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा, हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही। सीता माता म्हटली, मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हणले, दे तुला काय द्यायचं। आणि सीता मातेनं प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातला 9 रत्नाचा हार हनुमंतरायाला दिला। प्रसन्न झाले की माणसं काही बी द्यायला तयार असतात। हे 55,000चं घड्याळ आहे बाबा, पण मी विकत नाही घेतलं, मला वाढदिवसाला गिफ्ट दिलं एकाने। एकाने ॲपलचा मोबाईल दिला, एकाने अंगठी दिली। आता इथं कीर्तन संपल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा का नियम आहे? काय सांगता, कोणाच्या मनात काय येऊन जाईल। हे बघा, तुम्ही हसून माझं नुकसान करू नका बरं का, पण ज्याला घालायची ते हसणं मनावर बी घेऊ नका। अहो प्रसन्न झाले की माणसं गाडी देतात, अजून काय पाहिजे, बरोबर आहे ना? गाडी दिली नाही का पालकमंत्र्यां बाबांना, 3री गाडी आहे, बरोबर आहे ना? प्रसन्नता काय देऊन जाईल सांगता येते का माणसाला? काही देऊन जात असते। सीता मातेनं, लक्ष द्या माझ्याकडे, आपल्या गळ्यातला 9 रत्नाचा हार हनुमंतरायाला दिला। 9 रत्न म्हणजे सोपे समजू नका बरं, एका मण्याची किंमत पृथ्वी मोला एवढी असते। आणि हनुमंतरायाने तो हार घेतला, मणी फोडायचे पाहिजे आणि फेकून द्यायचे। सीता मातेला राग आला। सीता माता म्हणते, हनुमंता माझ्या गळ्यातला 9 रत्नाचा हार प्रेमानं तुम्हाला दिलाय आणि मणी फोडून काय पाहताय आणि फेकून काय देताय? हनुमंतराय म्हणले, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतो। सीता माता म्हणली, हनुमंता ह्या मण्यात कुठं राम असतो का? म्हणले, याच्यात राम नाही? म्हणल्या नाही। म्हणले, मग याचं माझ्याजवळ काम नाही। दिल फेकून, जो नहीं राम का वो नहीं काम का, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी। काम हमें आराम देता है और राम हमें विश्राम देता है। एक नाम तारी बाकी सब दुकानदारी, कळलं? एक नाम माणसाला तारणार आहे। म्हणले, याच्यात राम नाही, त्याचं माझ्याजवळ काम नाही। दिला हार फेकून। सीता मातेला राग आला। सीता माता म्हणते, हनुमंता या हारामध्ये राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला, हा देह आहे तुमचा, या देहात तरी राम आहे का? हनुमंतराय म्हणले, मैया या देहात राम आहे काही विचारताय कशाला? समोर उभे राहिले, फाडली छाती, विदीर्ण केली छाती आणि छाती फाडली आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं। श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में,
सिया राम का नाम चिंतन करूं छाती हनुमंतराय आणि राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. आता जर एखाद्याची छाती फाळली तर विमल RMD गोवा, बरोबर. हनुमंतरायानं राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला म्हणले, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे, मागा तुम्हाला काय मागायचं. हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही माणूस, DP ठेवला तर शेत तळपास होते. हनुमंतरायाला म्हणले, तुम्हाला मागा काय मागायचं. हनुमंतराय म्हणले, देवा मला काय नको. पायो जी मैंने राम रतन धन पायो, मला काय नको देवा, मला मिळालं राम नामाचं धन. माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. तुमची इच्छा आहे ना देवा मला काहीतरी द्यायची, मग एक काम करा, जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. गाता ऐकता हरी गुण. महाराज म्हणले, तैसे राहो माझे मन गाता ऐकता. म्हणून रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असतं, हनुमंतराय. म्हणून कथा करणारे म्हणतात, आइए हनुमंत विराजिए, कथा करो मति अनुसार. आइए हनुमंत विराजिए. एक आसन आजही हनुमंतरायासाठी कथित असतं, लक्षात ठेवा. गाता ऐकता हरी गुण, नादी लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, तुका मने पाहे गडाळाकड. तुका मने पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. विठोबार कुमारी, गाडी वाजवा, भजन म्हणा. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. हरि जय जय, हरि जय
महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आव व्हैव आमनी तुमनी सगळ्यांनी करा. आमनं तुमनं इकडेच आहे ना. हा हात वर करा सगळ्यांनी. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा. एकदम सरळ करा आणि छान भजन म्हणा. भजनी टाळकरी हा सोडून हा ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 पांडुरंगा 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 हे पांडुरंगा 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 हे पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जटाटवी गलज्वलं प्रभावा विधस्तरे गरे वनं जलं भुजंगलं प्रमालिका. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शिवाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. क्या बात आहे. टाळ्या वाजवा क्या एकदम छान. आता जसं भजन केलं आयसे राहो माझी मन. बस गाता ऐकता हरिगुण. छान भजन केलं. धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपत आलेला आहे. 5-7 मिनिटं माझ्या हातात राहिले तेवढे घेणार आहे. परमहंस बाबांच्या संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं सुरू असणार हा उत्सव आणि या उत्सवातील ही दुसऱ्या दिवसाची सेवा 2 नंबरची नाही हा. नाही जाऊ दे. दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. आपल्या भागाचं भूषण वैभव आमचे परमार्थ प्रेमी गोप्रेमी. अनेक वर्षापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. अतिशय गोड स्वभाव ज्यांचा आहे आणि सगळ्या आयुष्याला लिमिटेशन आहे. आपली मर्यादा ओलांडत नाहीत. असं आमचं गोड व्यक्तिमत्व आपल्या परिसरातलं हरिभक्त परायण आमचे गोप्रेमी गजानन बाबा वरसाडेकर. आणि दुसरं आपल्या भागांचं कीर्तनातलं मोठं नाव म्हणजे आमचे ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज. आणि तिसरं आमचे बंधू हरिभक्त पारायण समाधान महाराज भोजेकर. या भागाला ही देण आहे या मंडळींची. आणि तुम्ही सर्व मंडळी त्यांच्यावर प्रेम करता. मी पाहिला आल्या आल्या महाराजांना भागातल्या असून एवढा आदर आहे आणि फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ते तसं राहतातही. म्हणून यांच्यामुळं तुमच्या दर्शनाचा हा योग या ठिकाणी आलेला आहे. आणि आज हा जे सौजन्य आहे ते वैकुंठवासी लक्ष्मीबाई यांच्या स्मरणार्थ मला वाटतं काहीतरी विजय बरोबर आहे ना. योगेश विजय सिंह राजपूत आहे का नाही. यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे. ते आहेत का दादा इथे.
टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा जोरदार. बघा, ही एकटी माणसं एवढा भार उचलते म्हणून हा सप्ताह करणं सोपं आहे. मी तुम्हाला धन्यवाद देईल दादा, कारण की सप्ताहामध्ये 2 माणसाचं मोलाचं सहकार्य असतं. एक सौजन्यदाते आणि दुसरं अन्नदाते. ज्यांचं आज अन्नदान आणि आमच्या योगेश दादांचं आजचं सौजन्य, बरं ते एवढं सौजन्य देऊन ते काही मला भेटले बी नाही, मला नावही घ्या म्हटले नाही, काहीच बोलले नाही. एवढं देऊन नावाची अपेक्षा नाही. जे 11 रुपये देतं ते लय बेजार करत. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारा तयार राहणार, किती उरल्या. त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ. चाल निघेतून नेक. बरोबर आहे. जास्त देणार बेजार करत नाही, कमी देणार लय बेजार करतं. महाराज येऊन होता पाहिजे, पखवाजात येऊन होता पाहिजे, गायक येऊन होता पाहिजे, माईक येऊन होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात इकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय, भोंग्यात या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करता तो माणसं. एक वाक्य बोलतो, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, याला म्हणायचं प्रतिसाद. आणि घातलिया भय नरका जाणे, याला म्हणायचं प्रतिक्रिया. प्रतिसाद द्या. चांगल्या कामाचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करा. आता आमच्या योगेश दादाने एवढं सहकार्य केलं, त्यांचं कौतुक झालं पाहिजे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वा. आता मी 2-4 वेळ त्यांचं नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठू दे, तुला मळमळ होऊ दे, उलट्या होऊ दे, चक्कर येऊ दे, मला काही घेणं देणं नाही. तू दे, तुझं घेतो, मला का वावड आहे. मग देणाराचं नाही घ्यायचं तर कुणाचं घ्यायचं. चला बोला. देणाराचं नाही घ्यायचं तर कुणाचं घ्यायचं. लक्षात ठेवा, जे देतं त्याचं नाव घेतलं पाहिजे आणि चांगल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. लक्ष द्या बरं का माझ्याकडे. चूकच काढायची म्हणल्यावर कशातही निघत राहते बाबा. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या आणि एक मीडियावाला एका बाईकडे गेला. कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय. आता कधी मायराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात ही रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना. असं असतं का. चांगल्या कामाचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करा. एखाद्यानं छान बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय जायचं आणि काय म्हणायचं, छान बांधलं हो तुम्ही घर. पाहिजे माणसाला घर. अहो माणसाच्या जीवनातल्या मूलभूत गरजा आहे अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा बरं का. माणसाच्या जीवनातल्या मूलभूत गरजा आहे. तुम्ही घर छान बांधलं, चांगली गोष्ट आहे. आज तुमचं घर झालं, उद्या आमचं होईल. कौतुक करा, जेवण करा, निघून जा. कौतुकही करत नाही, जेवणही करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतं. पीओपीच जमली नाही, फरचीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागतं. तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे. ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. पण एखाद्यानं चांगली गाडी गावात आणली, 4 व्हीलर, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय पेढा खायचा आणि काय म्हणायचं, छान घेतली हो गाडी. आज तुम्ही गाडी घेतली म्हणजे आमची छाती फुगली, आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली म्हणजे आमच्याकडे आली. उद्या अर्ध्या रात्री आजारी पडलो तर तुम्हीच आम्हाला गाडीत घेऊन दवाखान्यात घेऊन जाल का नाही. बाद झाला. आम्हाला पाहिजे गाडी माणसाकडे. कौतुक करा, पेढा खा, निघून जा. कौतुकही करत नाही, पेढे खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेत आणि चर्चा करता, हप्त्यावर घेतली असं. हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम. देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तेव्हा पोटात गोळा उठायचं काय काम आहे. चांगल्या कामाचं कौतुक करा. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. ते हवा भरणार म्हणे कुणाची गाडी आहे. ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हवा भरणार म्हणे महाराजाचं. तो इनोवा, ती फॉर्च्युनर कधी घेतली. ड्रायव्हर म्हणे ती विकली, ही नवी घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा, तुझ्या दारात काही मागायला आलो का. देणारे आज आमचा योगेश दादा मी पाहून घेईल. तुम्हाला ताने काही, तुम्ही खोदू काय विचारायले किती घेतले, किती घेतले, किती घेतले. तुम्ही ऐकायचा आनंद घ्या ना. ते देणारे द्यायला लागले, बरोबर. त्याला टेन्शन आहे का काही. त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ दिलं, त्यांना त्याचा आनंद आहे, बरोबर आहे. दुसऱ्यांनी काय करून. चांगल्या कामाचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करा. आज एखादा माणूस जर पुढं होऊन एखादं धर्मकार्य करत असेल तर आपण त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आपण त्याच्या मागे उभं राहा. पुन्हा एकदा
तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. या कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आपल्या गावात एवढा मोठा उत्सव, ही जी यादी आहे ना कीर्तनकाराची, ही काही साधी नाही महाराज. पण हे एवढे सगळे जे मिळाले ते आपल्या गजानन बाबांमुळं आणि माऊलींमुळं. नाही तर एवढ्या दूर दूर, मला सकाळी कीर्तन आता रांजणगाव गणपतीला आहे, इथून आता सोपं आहे का ते एवढ्या लांब जाणं. पण आमच्या गजानन महाराजांमुळं, माऊलींमुळं सगळे कीर्तनकार दूर दूरचा प्रवास करून इथं. एवढे नामवंत गायक एका सप्त्यात मिळतात का? एवढे नामवंत गुणीजन महाराज मंडळी. साऊंड तर लयच गोड लावला बोगाड्याने. नाव काय दादा तुमचं? नाना गुरु. वाह, आप गुरु हो इस साउंड के, मास्टर है आप. बहुत बढ़िया लगाया है आपने. इनके लिए टाळ्या वाजवो एकदा. नादर लगाया है आपने. म्हणजे गोड, अतिशय सुंदर, अतिशय छान. या ठिकाणी गोड प्रसन्नता वाटली. म्हणून पुन्हा एकदा नाना गुरु को भी हम यहाँ से आशीर्वाद देते हैं, आपकी लंबी उम्र हो जाए. छान गोड लावलं म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. उपस्थित श्रोते मंडळी, बाहेर गावचे किती लोक आहे हातवर करा बरं, बाहेर गावून आलेले. ओ बाप रे, ओ म्हणा बाप, असंच ना, ओ म्हणा बाप कतलं, असंच का जमा. वा वा वा, तुम्ही बाहेर गावून आलेली भरपूर मंडळी, भलता लोक येत आहे का नाही, असं बरोबर आहे ना. तुटकं मुटकं जमायला लागलं मला थोडं. तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. फक्त सर्वांना विनंती करेल, सावकाश घरी पोहोचा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.